सांधे आणि हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, केस आणि त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्याचबरोबर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यासाठी फक्त हा एक लाडू खा, सगळे आजार दूर होतील. 2 किलो प्रमाणात हे लाडू कसे बनवायचे याची फुल रेसिपी मी चॅनलला अपलोड केलेली आहे, ती नक्की चेक करा. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यात मी खारीकचे तुकडे चांगले तळून घेतले आणि मग ते काढून घेतले. त्यानंतर पुन्हा 2 चमचे तूप घालून काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले. सगळे पदार्थ भाजण्यासाठी मी 2-2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यानंतर पुन्हा तूप घालून मी मखाना सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं. सगळे पदार्थ एकदम मंद आचेवर तुम्हाला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. पुन्हा मी भरपूर तूप घातलं आणि डिंक सुद्धा थोडं थोडं घालून तळून घेणार आहे. तर डिंक तळताना तूप अगोदर चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर मंद आचेवर सगळं डिंक तळून घ्यायचं. त्यानंतर किसलेलं खोबरं तूप न घालता मी छान सोनेरी रंगावर भाजून घेतलं. ते काढलं की मग सगळ्या प्रकारच्या मिक्स बिया आणि 2 चमचे खसखस घालून ते सुद्धा मंद आचेवर तूप न घालता भाजून घेतलं. त्यानंतर या बिबव्याच्या बिया मी घेतलेल्या आहेत, त्याचे तुकडे करून घेतलेले. या बिया सुद्धा मी मंद आचेवर भाजून घेतल्या. बिबव्याच्या बिया कशा असतात ह्या मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात दाखवलेला आहे, तर नक्की जाऊन चेक करा. आता तळलेला डिंक मी वाटीच्या मदतीने क्रश करून घेतलं. त्यातच भाजलेलं सुकं खोबरं आणि बिबव्याच्या बिया मिक्स करून घेतलं. सगळे पदार्थ थंड झालेले आहेत, आता ते वाटून घेऊया. खारीक मी मिक्सरला घालून पावडर करून घेतली आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स घातले, तेही बारीक वाटून घेतले. मखाना आणि मिक्स बिया, खसखस जे काही मी इथे भाजून घेतलेलं आहे ते सगळं बारीक वाटून घेतलं आणि सगळं एकत्र केलं. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा जायफळ पूड घालून सगळे पदार्थ मिक्स करून घेतले. आता बारीक चिरलेलं गूळ कढईत घातलं, त्यातच मी थोडं तूप घातलं आणि 1 चमचा पाणी घातलं, म्हणजे गूळ पटापट वितळतं आणि ते खाली लागत सुद्धा नाही. आणि हे गूळ फक्त वितळवून घ्यायचं, पाक तयार करायचं नाही. जसं वाटेल की गूळ पूर्णपणे वितळलेला आहे लगेच हे लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचं आणि मग चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळायला सुरुवात करायची. अर्ध मिश्रण मी कढईमध्ये घालून झाकून ठेवलं, जेणेकरून ते पूर्ण थंड होऊ नये, लाडू वळले जावेत. पण जरी मिश्रण थंड झालं तरी पण तुम्हाला काय करायचं, 3-3, 4-4 चमचे तूप गरम करायचे आणि थोड्या थोड्या मिश्रणामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आणि पटापट लाडू वळून घ्यायचे, म्हणजे लाडू वळले जातात. जेवढे लहान मोठे लाडू हवेत त्यानुसार इथे लाडू वळून घ्या. फक्त दाब देऊन वळा, म्हणजे ते लाडू फुटणार नाहीत. थंडीमध्ये सांधेदुखीचा त्रास होत असेल तर दररोज हा एक लाडू घ्या. हवाबंद डब्यामध्ये ठेवून 3 महिने तुम्ही चांगले स्टोअर करून ठेवू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. धन्यवाद.